नाशिकमधील फुलेंच्या स्मारकाच्या शिलालेखावरून नवा वाद उपस्थित होतोय। पुतळ्याच्या शिलालेखात काही ओळी नसल्याचा भाकपचा आरोप आहे। 2 दिवसांपूर्वीच नव्या स्मारकाचं लोकार्पण झालं होतं। 2 दिवसापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंचा पुतळा नाशिक शहरामध्ये ज्या पद्धतीने बसवला गेला याचं नाशिककर म्हणून आणि महाराष्ट्राला खूप आनंद झाला आणि अनेक सर्वांनी आनंद व्यक्त केला। परंतु त्या पुतळ्याच्या मागच्या बाजूला त्यांचा जो विचार आहे, महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यांचा आसूड जो ग्रंथ लिहिला आहे त्याच्यामधले जो अखंड आहे त्याच्यातल्या ओळी एक ओळ ही त्याच्यातून गायब केलेली आहे। ही जाणीवपूर्वक केली आहे असं आमचं म्हणणं आहे। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शूद्र खचले। वित्तविना शूद्र खचले ही ओळ ही याच्यातून काढून टाकण्यात आलेली आहे आणि गतीविना वित्त गेलेमध्ये खचले असा शब्द वापरलेला आहे। ही अतिशय निषेधार्थ बाब आहे। आता त्यांनी त्याचा युक्तिवाद काय करायचा? खरं महाराष्ट्राची निवडणूक जवळ येत असताना एका महापुरुषांच्या पुतळ्याचं तुम्ही उद्घाटन करतायत, त्यांच्या नावाने मताचा जोगवा आयुष्यभर मागितला, ही चूकच कशी होऊ शकते? त्यांनी स्वतंत्रपणे महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेची माफी मागा आणि शेतकऱ्यांचं तुमचं प्रेम आहे ना महात्मा फुल्यांवरती, तर शेतकऱ्यांचा आसूड ग्रंथ हे अखंड प्रत्येकाच्या घरामध्ये वाटपाचा कार्यक्रम भुजबळ साहेबांनी करून महाराष्ट्राला सांगावं की मी खरा भुजबळ प्रेमी महात्मा फुल्यांचे प्रेमी आहोत अशा प्रकारचं विचाराची प्रार्थना सत्तेसाठी करू नका, हा आमचा प्रश्न आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।